नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे। आजचा व्हिडिओ आपण 23 जानेवारी 2012 चाइल्ड हेल्थ नर्सिंग पेपर 1 वरती बनवणार आहोत। तर बघूया प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा। प्रश्न पहिला आहे, बाळाची उंची त्याच्या जन्माच्या उंचीच्या 1.5 पट टिंबटिंब या वर्षी होते। तर याचं उत्तर आहे अ, 4थ्या वर्षी होते। तर बाळाची उंची त्याच्या 4थ्या वर्षी ही काय होते, 1.5 पट होते। दुसरं आहे, जर मुलांचे वजन त्याच्या अपेक्षित वजनाच्या 69% असेल म्हणजे तो मुलगा टिंबटिंब या कुपोषणाच्या श्रेणीत आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ब, द्वितीय श्रेणीमध्ये आहे। तिसरा आहे, प्रथिनाच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये टिंबटिंब हा आजार होतो। तर प्रथिनाच्या कमतरतेमुळे सुजवटी हा आजार होतो, त्यालाच काशविकोरस पण म्हणतात। चौथा आहे, गोवर ही लस टिंबटिंबमध्ये देतात। तर गोवर ही लस त्वचेच्या खाली देतात। पाचवा आहे, बाळाच्या वयाचे 5 ते 6 महिने झाल्यावर रोज टिंबटिंब ग्राम इतके वजन वाढते। तर बाळाचे 5 ते 6 महिने झाल्यावर रोज 15 ग्रॅम, कमीत कमी 10 ग्रॅम आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 15 ग्रॅम वजन वाढते। प्रश्न ब बघूया, जोड्या लावा। BCG लस दिली जाते TB साठी, ठीक आहे। दुसरा आहे, जल कमतरता म्हणजे डिहायड्रेशन झाल्यावर आपण काय करतो, ORS ची पावडर पितो, ORS। तिसरा आहे, जॉन्डिस म्हणजे कावे। तर कावे झाल्यानंतर चरबीरहित आहार घेणे महत्त्वाचे असते, म्हणजे याचं उत्तर आहे ई, चरबीरहित आहार। खरूजचं उत्तर आहे त्वचारोग। खरूज एक प्रकारचे खाज येते त्वचेवरती, चट्टा येतो, म्हणजे हा त्वचारोग आहे। पाचवा आहे, हिवताप। याचं उत्तर आहे कायपट्टी। प्रश्न क बघूया, चूक की बरोबर ते लिहा। पहिला आहे, नोकरी करणाऱ्या स्त्रिया स्वतःचे दूध काढून बाळासाठी 6 ते 8 तासापर्यंत साधारण तापमानात पिण्यास योग्य असे टिकवून ठेवू शकते। याचे उत्तर आहे चूक। 6 तासापर्यंत, जास्तीत जास्त 6 तासापर्यंत ठेवू शकते रूम टेम्परेचर, पण 8 तास खूप होतात, तर म्हणून याचं उत्तर आहे चूक। लहान मुलांना जास्त उष्मांक, जास्त प्रथिनयुक्त आहाराची गरज असते। याचं उत्तर आहे बरोबर। कांगारू पद्धत मुलांना दूध पाजण्यास उपयुक्त ठरते। याचं उत्तर देखील बरोबर आहे। चौथा आहे, पोलिओ रोगावर डॉट्स उपचार पद्धतीने उपचार केला जातो। याचं उत्तर आहे चूक। तर पोलिओ रोगावर पोलिओनेच उपचार केला जातो आणि डॉट उपचार हा TB पेशंटसाठी केला जातो, ठीक आहे। पाचवा आहे, बाळाला वयाच्या 12 महिन्यानंतर पूरक आहार सुरू करावा। तर याचं उत्तर आहे बरोबर। तर पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची प्रश्नपत्रिका बघणार आहोत, त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।